शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या दीपक रंगनाथ डोके यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून आज दुपारी नाशिक महानगरपालिकेतील पूर्व विभागाच्या मेन रोड कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दीपक डोके यांनी सांगितले की आज मी जनतेच्या विश्वासावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगती हाच माझा संकल्प आहे। ही माझी वैयक्तिक उमेदवारी नसून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठीची लढाई आहे। जनतेच्या आशीर्वादाने मी ही जबाबदारी स्वीकारत आहे। आजपासून बदलाची सुरुवात झाली आहे। प्रामाणिक नेतृत्व आणि काम करणारे प्रशासन देण्यासाठी मी मैदानात उतरली आहे। तरुण आणि महिला यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे। विकासासाठी ही निवडणूक लढवित आहे। जनतेच्या पाठिंब्यावर आणि सत्याच्या बळावर मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। विजय निश्चित आहे। प्रभाग 13 मधनं शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरला आहे आणि जे काही वातावरण आहे प्रभागाचं अतिशय अनुकूल आहे आणि प्रभागामध्ये 40च्या 40 सीट हे शिवसेनेचे लागतील। आव्हान एकूण एकाला आहे। आज मी गंजमासारख्या झोपडपट्टीमध्ये राहतो। आज यांचं जे काही बलाढ्य लोक उभे आहेत हे फक्त पैसे खाण्यासाठी आणि त्यांचा धंदा वाढवण्यासाठी आहे आणि मी जे उभा आहे मी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आज निवडणुकीमध्ये उतरलो आहे आणि मला या बलाढ्य नेत्यांना नक्कीच आम्ही माती दाखवू आणि या प्रभागात शिवसेनेचा झेंडा रोवू। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।